आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मालाडच्या मालवणीत भाजप आणि काँग्रेस आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। केईएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित आहेत आणि यावेळी याच ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आमदार असलम शेख देखील उपस्थित आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नेमकं काय घडलेलं आहे? मालवणीमध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले। नक्कीच मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरामध्ये 7 नंबर गेट जे आहे त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केईएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा आज पार पडतोय। पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या रुग्णालयाचा आज उद्घाटन सोहळा पार पडतोय। मात्र क्रेडिट वाढ जे आता या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे आमदार असलम शेख असेल किंवा भाजपचे जे आमदार आहेत मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये हे क्रेडिट वाढ सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील अनेक 14 वर्षापासून साधारणपणे या रुग्णालयाचं बांधकाम सुरू होतं। मात्र आज त्या ठिकाणी या रुग्णालयाच्या काहीसा भागाचं उद्घाटन होत असलं तरी या ठिकाणी जे आहे ते काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्याकडून या ठिकाणी प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय आणि मात्र या ठिकाणी आज निमंत्रण म्हणून देखील असलम शेख यांचं नाव टाकलं होतं। मात्र या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रमाच्या पूर्वी जी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी आज जमा झालेले आहेत, सोबत भाजप कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी पोहोचले जातात। दोन्ही बाजूकडून जे आहे ते जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र परिस्थिती जी आहे ती काहीशी नियंत्रणाच्या बाहेर आहे, कारण मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवणे पोलिसांना काहीसं कठीण जात आहे। मात्र आता पालकमंत्री जे आहेत मंगल प्रभात लोढा ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि या रुग्णालयाचं उद्घाटन देखील करतील। मात्र हे क्रेडिट वाढ जे आहे हे क्रेडिट वाढ येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईकरांना सातत्याने पाहायला मिळेल आणि यातूनच जे आहे ते कुठेतरी संघर्ष देखील मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे। नक्कीच धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। केईएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला मंत्री मंगल प्रभात लोढा आणि काँग्रेसचे नेते असलम शेख देखील उपस्थित आहेत। त्यामुळे येत्या काळात आता त्यांच्याकडनं काय वक्तव्य या संदर्भात समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे।